नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सुदर्शन गावकर सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये। तर बऱ्याच शेतकरी म्हणतात की आम्ही नवीन पॉवर विडर घेतोय, पेट्रोल घ्यावा का डिझेल घ्यावा, सिंगल ब्रेक घ्यावा का विदाउट सिंगल ब्रेक घ्यावा, बॅक रोटरी मध्ये घ्यावा का सेंटर रोटरी मध्ये घ्यावा। तर त्या प्रश्नांची सर्व उत्तर मी या व्हिडिओ मध्ये देणार आहे। किंवा ज्यांच्याकडे पॉवर विडर आहे आधीच, त्यांना काय प्रॉब्लेम असेल, रोटर मध्ये व्यवस्थित चालत नसेल किंवा इंजिनचा प्रॉब्लेम असेल, अशा छोट्या मोठ्या प्रॉब्लेम साठी स्क्रीनवर दिलेल्या माझ्या नंबरवर तुम्ही कॉल करा, जेणेकरून तुम्हाला त्याला बेजार व्हायची गरज नाहीये। कारण आता एक 5-7 दिवसाखाली फोन आलता एका मशीनचा की एका शेतकऱ्यानं 5-7 दिवस झालं मशीन बंद होती। कशामुळे? तर अचानक रेस वाढत होती, कमी होत होती। तर त्यांना फिटरने दाखवलं, सगळं केलं, तर इंजिन त्याचं अक्षरशः खोललं तरी काय फॉल्ट निघला नाही। फक्त त्यांनी फोन केला तर त्यांना सांगितलं की प्लग बदला, मेन प्लगचा प्रॉब्लेम होता, प्लग गेलता। अचानक जास्त स्पार्किंग होत असल्यामुळे रेस वाढायची, परत कमी व्हायची। तर असे छोटे मोठे प्रॉब्लेमला बेजार होस्त आपण कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला, आणि तुम्हाला व्हिडिओ कॉलवर मोफत सर्व्हिस मिळेल सुदर्शन एजन्सी कडून। आणि पेट्रोल घ्यावा का डिझेल घ्यावा हे पण मी सांगतो या व्हिडिओमध्ये। हे डिझेल व्हेरियंट आहे, हे पेट्रोल व्हेरियंट आहे। पेट्रोल मध्ये हलक्या कामाला घेतलं तर काय अडचण नाही। फळबागामध्ये तुम्हाला खाली खुरपायचं असेल, झाडाच्या बुडाला आपलं कोणतं पॉवर विडर जात नाही, ते फक्त पेट्रोल मधलं खाली बुडाला एक राऊंड हाणला तर पूर्ण तण निघून जाते। मोसंबी असेल, लिंबुनी असेल, कोणतं पीक असेल। तर डिझेल मॉडेल का घ्यावा? तर डिझेल मध्ये तुम्हाला ताकद भरपूर भेटणार आहे। ऊसाला माती लावायला, परत केळीला माती लावायला, तुतीला माती लावायला, परत वखरणी करायला तुम्हाला एकदम म्हणजे 2 फूट वखर लावा, 2.5 फूट लावा, 3 लावा, एकदम आरामशीर ओढतो, ताकद पण भरपूर आहे। परत तुम्हाला कपाशीमध्ये कपाशी आणायची असेल, म्हणजे कापसाचे भोत आणायचे असतील, त्याच्यासाठी बी हे डिझेल इंजिन मध्ये ताकद असल्यामुळं जवळपास तुम्ही 1 टनापर्यंत ट्रॉली ह्याला बसू शकता। तर ज्या शेतकऱ्यांना छोट्या हलक्या कामासाठी घ्यायचंय त्यांनी पेट्रोल मशीन घ्यावा। पेट्रोल मशीनचं काम एक तर रोटावेटर करणं झाडाच्या बुडाला, दुसरं म्हणजे फळभाज्या काय असतील घरी, माळवं टाळवं, तर त्याला छोटी सरी पाडायला, लसणाला कांद्याला जशी पाडतो तशी। परत दुसरं म्हणजे वखरणी एक थोडी चांगल्या प्रकारे करतं पेट्रोल मध्ये, आणि कुळवणी 1-2 कुळवचा आरामशीर चालतात। जे की छोटे शेतकरी 1-2-4 एकर वावर आहे, कोरडवाहू आहे, त्यांच्यासाठी चांगलं आहे मशीन। आणि ज्यांना ऊस आहे त्यांच्यासाठी पेट्रोल व्हेरियंट मध्येच घ्या तुम्ही, कारण तुमचे सगळे काम होणार त्यांनी। कारण ह्याला बॅक रोटर दिलेलं आहे ह्या अशामध्ये, तर बॅक रोटरनं तुम्ही ऊसाला, हळदीला, केळीला सगळी चांगली माती लावू शकता। परत त्याला चाकाच्या जागेवर पण रोटर बसवता येते एक्स्ट्रा मध्ये, जास्त फोडायचं असेल थोडं व्हायब्रेशन होतं, पण रान भरपूर फोडतं। ह्याच्यामध्ये 3 रोटर येते डिझेल व्हेरियंटला तुम्हाला। परत हे सिंगल ब्रेक मध्ये येतं आणि सेल्फ स्टार्ट मध्ये येतं, जेणेकरून तुम्हाला रशी ओढायची गरज नाही, काय नाही। तर एक चांगलं ऊस वगैरे, केळी असेल, परत कपाशी असेल, त्यांच्यासाठी डिझेल व्हेरियंट चांगले, आणि पेट्रोल व्हेरियंट छोट्या शेतकऱ्यांसाठी चांगले। दोन्ही चांगले मॉडेल आहेत, फक्त ज्यांना ज्याची गरज आहे ते तुम्ही घेऊ शकता। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। किंवा तुम्हाला मॉडेल कोणता घ्यायचा आहे अजून जरी कन्फ्युजन असलं तरी तुम्ही माझ्या नंबरवर फोन करू शकता, स्क्रीनवर नंबर आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।